कदम हे प्रचारात सहभागी होणार आहेत। उद्धवजी साहेब ठाकरे असतील, आदरणीय अजितदादा पवार असतील, बाळासाहेब थोरात असतील, महाविकास आघाडी सरकार असेल, यांच्या नेतृत्वाखाली जे चांगलं झालेलं काम जे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, फक्त मीडियासमोर येऊन काहीतरी प्रचार करून काहीतरी लोकांची दिशाभूल करणे किंवा आपलं लक्ष विचलित करणे, ह्याच्या पलीकडे भाजपनं आणि बाकीच्या गटांनी काही प्रचार केलेला नाही आहे। पण चांगल्या कामाला आणि आता विधान परिषद निकाल जे लागले, महाविकास आघाडीचं कौल याच्यात आहे आणि सामान्य जनता ह्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात दाखवून देईल की महाराष्ट्राचं येणाऱ्या काळाचं चित्र काय असेल। मनोज सरदेसाई आपल्यासोबत आहेत। आज ही रॅली निघते, एक खूप जोरदार टक्कर जी आहे ती भाजपच्या आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारामध्ये पाहायला मिळते। आपल्याला काय अनुभव आहे, ज्या पद्धतीनं भाजपचे सगळे नेते मैदानामध्ये उतरलेले आहेत, तुम्ही रॅली काढताय, लोकांना भेटताय? नाही, आज आपण पाहू शकता तर कसबा असेल, चिंचवड असेल, दोन्हीकडचे युवक हे ठामपणे महाविकास आघाडीच्या मागे भक्कमपणे उभे राहताना दिसत आहेत। आज आपण कसब्याच्या या पोटनिवडणुकीकरता जी महाविकास आघाडीच्या सगळ्या युवक संघटनांनी जी रॅली काढलेली आहे त्याचा देखील आपण प्रतिसाद पाहू शकताय। विश्वजितदादा कदम आलेले आहेत, धीरजजी देशमुख आलेले आहेत, रोहितदादा पवार देखील आलेले आहेत आणि त्यामुळे काँग्रेस, NCP, शिवसेना तिन्ही पक्षाचे युवक देखील खूप मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्यानंतर कसब्यातील मतदार सुद्धा महाविकास आघाडीच्या बाजूनेच उभे राहतील, ही मला पूर्णपणे। एक प्रश्न तुम्हाला अजून विचारते की काल गिरीश बापट जेव्हा प्रचारामध्ये उतरले की खूप टीका तुमच्यासह सोशल माध्यमं जी आहेत त्याच्या माध्यमातून होतीये, तर त्याला चंद्रकांत पाटील आता असं म्हणालेत की जेव्हा आजारी असताना शरद पवार प्रचारामध्ये उतरतात ते तुम्हाला चालतं का? तर याकडे मग तुम्ही कसं पाहता? या सगळ्या गोष्टींकडे आता कुणाची तब्येत कशी आहे त्या पक्षांनी आपापल्या नेत्याची काळजी घेणं गरजेचं आहे। डॉक्टर तर काँग्रेसचे आमदार, युवा आमदार धीरज देशमुख हे माध्यमांशी आपल्यासोबत बोलत होते। त्यावेळी त्यांनी बोलताना चर्चा न करता मुख्य ह्या कसबेचे प्रश्न काय आहेत, तरुणांचे प्रश्न काय आहेत, बेरोजगारीचे प्रश्न, महागाईचे प्रश्न, हे घेऊन आपल्याला पुढे जाणं गरजेचं आहे। नाही करून घेऊन कोण कुणाचा प्रचार करतो ह्याच्यापेक्षा जनतेला काय हवं आहे आणि तो पर्याय कोण चांगला देऊ शकतो, कोण सक्षमपणे तो पर्याय देऊ शकतो, आणि आम्हाला वाटतं की महाविकास आघाडीच हा पर्याय महाराष्ट्राच्या भविष्यासाठी येणाऱ्या काळामध्ये चांगला असेल। उमेदवार काँग्रेसचे धनगेकर, काय वाटतं तुम्हाला ज्या पद्धतीनं हा प्रचार चालू आहे, विजयाची किती खात्री आहे? संजय काकडे जे नेहमी आकडे सांगत असतात त्यांनी सांगितले की 25,000नं रासने जे आहेत ते निवडून येतील। ते कालपासून म्हणायला लागलेत, त्यांची परिस्थिती वेगळी आहे, पण ही जी जनता दिसते हा आकडा मोठा आहे आणि ह्या आकड्यानुसार मी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून 100% जिंकेल। व्हिडिओ जर्नलिस्ट धनंजय भगत सह अश्विनी जाधव, न्यूज स्टेट महाराष्ट्र, पुणे।